मंडळी नमस्कार, मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. तसा स्वभाव आहे भाऊजींचा. शांत, माझाच जरा काय उग्र आहे. स्वभाव कसा आहे भाऊजींचा? छानच म्हणावं लागेल. आता याच्यावर तुम्ही टीव्हीवर दाखवणार आहे ना. म्हणजे आपण आलो आहोत बदलापूर पूर्व येथे आणि तिथल्या या सगळ्या ताई आज आपल्या या 16 सख्यांच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या आहेत. मंडळी, लग्नाच्या पहिल्या वर्षात लग्न करून गेलेली लेक आईला फोन करून सांगते, अगं आई, इकडे असं आहे, इकडे तसं आहे. पण हेच जेव्हा लग्नाला 5-6 वर्ष होतात ना, तेव्हा तेच लेक आईला सांगते, अगं आई, आमच्याकडे हे असं असतं, आमच्याकडे हे तसं असतं. हे इकडे आणि आमच्याकडे हे जे शब्द असतात ना, हे सांगतात की लेक आता सासरी रमलेली आहे. त्याच लेकीला हक्काचा वेळ द्यायला, तिच्याशी गप्पा मारायला, तिला समजून घ्यायला सुरू करूया आपला लाडका कार्यक्रम, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. म्हणजे आज ह्या ताई इथे जमल्यात, त्यापैकी होणार आहे हुकमाची राणी, जी विराजमान होणार आहे या मानाच्या खुर्चीवरती आणि घेऊन जाणार आहे हा माहेरचा आहेर. तेव्हा अजिबात वेळ न घालवता आपल्या पहिल्या खेळाला सुरुवात करूया. कोण आहेत त्या 10 ताई? तरी पटापट इथे यायचंय, या बरं. आणि आपल्या पहिल्या खेळामध्ये या 10 ताई सहभागी झालेल्या आहेत. खूप खूप अभिनंदन तुम्हा सगळ्यांचं आणि शुभेच्छा सुद्धा, कारण तुमच्यापैकीच 6 ताई पुढच्या खेळात जाणार आहेत आणि 4 ताई बाद होणार आहेत. ताई इथे ये बरं. हा, कसं वाटतंय खेळात सहभागी होऊन? छान. नाव काय बरं? तन्वी उमेश पवार. पवार आहेस तू? आली दे दे इधर. पवार. मला तुम्ही खूप आवडता. पण मस्त आहे, तू हसत नको. अरे वा, ॲटिट्यूड माझा तसा आहे. असं आहे. किती वर्ष झालं लग्नाला? आता 14. हो, 14 वर्ष. कसं चाललंय 14 वर्षाचा संसार? छान छान चाललंय. भाऊजी कसे? छान. कसा स्वभाव आहे भाऊजींचा? शांत, रागवत नाही अजिबात? नाही, माझाच जरा काय उग्र आहे. कारण अभिनय क्षेत्र जरा जास्त आहे ना. रुसला की बाबाजी शांत. रुसले हे शांत. क्या बात आहे, एकदा जोरदार ताई ताईंसाठी झाल्या पाहिजे. ताई, तू जशी आहे ना तशीच राहा. तशीच. क्या बात आहे, असं मन मोकळं असायला पाहिजे. ओके, पण आज स्वतःसाठी वेळ काढून आलीस, कसं वाटतंय तुला? खूप छान. आणि स्वतःसाठी मी वेळ काढते. माझ्या मैत्रिणींना पण वेळ काढायला लावते आणि सगळ्या क्षेत्रात त्यांना पुढे नेते. अगदी नृत्यापासून अभिनयापर्यंत ते भांडणापर्यंत. अभिनय खूप अगदी लहानपणावर दिसतोय अभिनय. ओके, बसून घे. ओके, व्हेरी गुड. क्या बात आहे. मजा येणार आताच्या या राऊंड मध्ये. ओके, सगळ्यांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. ओके, सुरू करायचंय. आपल्या खेळाचं नाव आहे संगीत सुधारण. त्या कंपल्सरी प्रत्येक ताईने नृत्य करत करत फिरायचंय. हा, आणि खुर्च्यांच्या मधून जायचं नाही. आपल्या सोयीनुसार खुर्ची फिरवून बसायचं नाही. संगीत सापल्यानंतर तुमच्या बाजूची रिकामी खुर्ची जरा जरी तुमच्यापासून लांब गेली तरी ती तुमच्यासाठी खुर्ची बाद आहे. ओके, रिकामी खुर्ची पकडायची. आणि अत्यंत महत्वाचं म्हणजे नळावरची भांडणं नाही हवी आहेत आपल्याला. हा, मजा आहे त्याच्यामध्ये. ओके, चला तर मग सुरू करूया. आणि त्यासाठी म्युझिक प्लीज. व्हेरी गुड. क्या बात आहे. सणासुदीला रांगोळी काढ, पाऊसा बड्डे रांगोळी काढ, नवीन वर्ष रांगोळी काढ, कलर उरला रांगोळी काढ, उभी लाईन. व्हेरी गुड. क्या बात आहे. उभी लाईन, वाकडी लाईन, बसतोच. चिमणी काढ. आणि खुर्चीच्या इथे आल्यानंतर स्पीड कमी करायचं नाही. पटापट लक्ष्मीजी घर के अंदर प्रसन्न होके अंदर आएंगी घर के. पटापट झटपट पटापट लक्ष्मीजी घर के अंदर प्रसन्न होके अंदर आएंगी घर के. पटापट पाटापुढे ताटापुढे देवापुढे मागे पुढे सगळीकडे चोहीकडे आम्ही. हा, पटकन बसून द्या. हा, लवकर.
अतिशय आता बैल रिकाम तसं झालं नुकतं. इट्स ओके. माझ्या मैत्रिणी बसल्या बस. चेहऱ्यावरती तर दिसत नाही ते. माझ्या मैत्रिणी बसल्या बस झालं. जी बक्षीस मिळतील कृपया माझ्या घरी आणून द्यावी. व्हेरी गुड. क्या खरे ऍक्टर्स यार हे. हा अभिनेत्रीच आहे एकदम घरी. म्हणून सांगते मला अभिनयात घ्या. म्हणजे आमच्या पोटावर पाय. नाही आपण दोघं मिळून करू ना. बरं बरं ठीक आहे ताई, तू पण बाद झालेली आहेस, तिथे यायचंय. ये बरं. व्हेरी गुड. बाद झालीस ताई, पण बाद झालं जरी असल्या तरी पण सन मराठीकडून तुम्हाला बक्षीस आहे. 2 ताई बाद झालेले आहेत आणि आता बघूया कोण आहेत त्या 2 ताई ज्या खेळातून बाद होणार आहेत. आणि त्यासाठी म्युझिक प्लीज. माझे वांगडा चल नको, माझे वांगडा चल नको, माझे वांगडा चल नको, मेरे साथ चल नको. मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो, मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो. खुर्चीच्या इथे स्पीड कमी नाही करायचा. तुम्ही पुढे येऊ शकता, पुढे येऊ शकता तुम्ही. पुढे तुम्ही येऊ शकता पुढे. व्हेरी गुड. मस्त. हा 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 हा. व्हेरी गुड व्हेरी गुड. हा ये बात आहे. हा हे काय आहे नाही. ओके बाद झाल्या. हा तू बाद जरी झाली असल्यात तुम्ही दोघी जणी तरी सुद्धा सन मराठीकडून तुम्हाला मिळते भेटवस्तू. ओके तुम्ही दोघी जणी बसू शकता. व्हेरी गुड. अशा पद्धतीने 4 ताई बाद झालेल्या आहेत आणि 6 ताई गेलेल्या आहेत आपल्या पुढच्या खेळांमध्ये. पुढच्या खेळामध्ये एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. जोरदार टाळ्या. ताई कसं वाटतंय तुला? एकदम मस्त. एकदम मस्त की नाही? मग आता जिंकणार? जिंकेन ना. हुकमाची राणी होणार? होईल ना. हा का नाही होणार? बोल बघू. मीच होणार हुकमाची राणी. मीच होणार हुकमाची राणी. बरं ताई मी काय म्हणतो की आता जी हुकमाची राणी होणार ना तिला मिळतं मायक्रोवेव्ह आणि जी दुसऱ्या उपविजेती जी होती तिला इंडक्शन मिळतं. तर तुला काय आवडेल, मायक्रोवेव्ह आवडेल की इंडक्शन? दोन्ही चालेल. जर मायक्रोवेव्ह मिळाला तर कुठे ठेवणार? स्वयंपाकघरात कुठे ठेवशील? किचन मध्ये. स्वयंपाकघरात किचन मध्ये ठेव. व्हेरी गुड. एकदा जोरदार टाळ्या. ताई तू फार गप्प आहेस, फार बोलत नाही का? तुम्हीच नाही बोलत माझ्याशी. मी बोलत नाही तुझ्याशी? नाही. सॉरी बाई मला माफ कर. तुझं नाव सांग. नाव सांग. प्रिया पाटील. प्रिया ताई माहेर कुठलं? चोपडा. किती वर्ष झाली लग्नाला? 11 वर्ष. 11 वर्ष. कसे आहेत भाऊजी? छान. छान आहेत भाऊजी. मस्त. स्वभाव कसा आहे भाऊजींचा? छानच म्हणावं लागेल. आता याच्यावर तुम्ही टीव्हीवर दाखवणार आहे ना. अच्छा टीव्हीवर दाखवण्यापर्यंत छानच म्हणावं लागेल. बरं आता हे पण बघणार आहेत भाऊजी. आता काय करशील? नाही सांगणार टीव्हीवर येतंय असं. मग काय सांगणार? बघावं तर लागेल ना ते एपिसोड. हो मग छान आहेत. मग आम्हाला कळलेलं आहे सगळं. हरकत नाही ताई, पण असतात हा असे छान. असंच एन्जॉय करायचं मन मोकळेपणाने. आणि आता आपण सुरू करूया आपल्या या खेळाला, ज्या खेळाचं नाव आहे फुगा फटॅक पेन्सिल सटॅक. फुगा फटॅक पेन्सिल सटॅक. बरं हा खेळ असा आहे की तुमच्यासमोर प्लास्टिकची भांडी आहेत. प्रत्येक ताईचं एक प्रॅक्टिसचं भांड आहे. त्याच्यामध्ये 2-2 फुगे. मी 1, 2, 3 म्हटल्यानंतर धावत जायचे, फुगा उचलायचे, जागेवरती यायचे, फुगा व्यवस्थित फुगवायचे, त्याला गाठ मारायचे आणि आपल्या अंगावरती फोडायचे. पण एकाच हाताने फोडायचे. हा दोन्ही हाताने फोडायचा नाही. दोन्ही हाताने फोडला तर तुम्ही बाद. हा दोन्ही फुगे फोडल्यानंतर पुन्हा जायचे. तुमच्यासमोर पेन्सिल आणि शार्पनर आहे आणि पेन्सिलला टोक काढायची. जितकी टोक काढून काढून तुम्ही पेन्सिल तुमची जितकी छोट्यात छोटी उरेल ती ताई असणार आहे विजेती. ओके अशा 3 ताई जाणार आपल्या शेवटच्या खेळामध्ये आणि 3 ताई बाद होणार आहे. कळले तुम्हाला? नक्की. ओके आता मग सुरू करूया. या ताई जागा घ्या. हा 1, 2, 3 म्हटल्यानंतर. हा ओके रेडी. 1, 2 आणि दुसरी गोष्ट म्हणजे व्यवस्थित लक्ष ठेवायचं. हा ओके ओके 1, 2, 3. शाबास. फुगा घ्यायचाय, जागेवरती यायचंय. हा शाबास. गाठ मारायचे. व्हेरी गुड. मस्तच. फुगा एकाच हाताने फोडायचे आणि
एक हाताने एक हाताने एक हात मागे एक हात मागे एक हात मागे. फुगा फुटलेला नाहीये, फुगा फुटलेला नाहीये, हवा गेलीये फक्त. हा लवकर लवकर मग लवकर लवकर. हा हा फुगा फोडायचा आवाज आला पाहिजे. टाप 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 फटाक. हा काट बनायचे. आणि जी ताई पेन्सिलला टोक करायला सुरुवात करेल, शाबाश. हा मस्तच, अप्रतिम. आणि आपल्या पेन्सिलकडे लक्ष द्या, दुसऱ्याच्या पेन्सिलकडे नको. शेवटची 10 सेकंद. 10. एक वेळ संपलेली आहे. ओके, आपापली पेन्सिल लक्षात ठेवा. हा ओके. आणि आता निर्णय असा आहे, पहिल्या 3 ज्या पेन्सिल अत्यंत छोट्यातल्या छोट्या त्या मी बाजूला करणार आहे. ओके, ही पेन्सिल घ्या बरं हातामध्ये. ओके, ही पेन्सिल घ्या बरं हातामध्ये आणि ही पेन्सिल घ्या हातामध्ये. ओके. आणि तिसऱ्या क्रमांकाची ताई आहे राजकुमारी ताई. खूप खूप अभिनंदन तुझं. हा. आणि दुसऱ्या क्रमांकाची आहे ताई छाया. अरे कुठला राग काढलाय पेन्सिलवरती एवढा? हा क्या बात आहे. ओके, पण हरकत नाही, खेळ आहे आपला. व्हेरी गुड ताई, खूप खूप अभिनंदन. छाया ताई गेलेली आहे पुढच्या खेळामध्ये. आणि ती पहिल्या क्रमांकाची तुझ्याकडे वाटत नाही बघून ताई, इतका दम काढला असेल पेन्सिलवरती. हा कोणाचा चेहरा डोळ्यासमोर आला होता? खरं सांग, खरं सांग, कोणाचा चेहरा? कोणाचं नाही. कोणाचा नाही? नाही, जिंकण्यासाठी केलंय ते. जिंकण्यासाठी केले. माझा चेहरा तर नव्हता ना. नाही. सगळा राग काढला असेल, माझ्याशी बोलत नव्हता, बोलत होता म्हणून नाही ना. आणि प्रिया ताई ती सुद्धा गेलेली आहे पुढच्या खेळामध्ये. ताई खूप खूप अभिनंदन. आणि 3 ताई बाद झालेल्या आहेत. सन मराठीकडून तुम्हाला भेटवस्तू आहे. ओके, द्या बरं. आणि आता जाऊया शेवटच्या खेळाकडे. शेवटच्या खेळाकडे आपण जाणार आहोत आणि बघणार आहोत की कोण होणार आहे हुकमाची राणी. पण त्याआधी पत्र मनातलं हा भाग आपण सुरू करणार आहोत. आणि त्यासाठी दोन्ही ताई इथे आलेल्या आहेत. त्यांच्या पत्रांची आपण निवड केलेली आहे. खरं तर 10 ताईंना आपण पत्र लिहायला सांगितले होती. त्या पत्रातून 2 पत्रांची आपण निवड केलेली आहे. एक आहे छायाताईंचं पत्र आणि एक आहे राखीताईंचं पत्र. सगळ्यात आधी आपण छायाताईंपासून सुरुवात करूया. कोणासाठी पत्र लिहिलं? माझ्या बहिणीसाठी. बहिणीलाच का लिहावं असं वाटलं पत्र? माझी बहीण खूप लहान वयामध्ये गेली. म्हणजे ती कोरोनाचा जो काळ लुटून गेला होता तेव्हा ती गेली. आणि कसं तिला छोटं बाळ पण होतं तेव्हा ती गेली. तेव्हा तू पत्र लिहिलेस तिच्यासाठी आणि तिला तुझ्या भावना मनाचा तिच्यापर्यंत पोहोचवायची. हो, बऱ्याच गोष्टी आहेत. पत्र वाचू शकतो. हो, ठीक आहे. प्रिय ज्योती, तू गेलीस आणि माझं सुख दुःख सांगायला माझं असं कोणीच नाही असं मला वाटतं. मला तर गेलीसच सोडून तू, पण तुझ्या चिमुकल्या लेकीला पण सोडून गेलीस. आज असतीस तू तर तुला किती आनंद झाला असता की मी टीव्हीवर दिसणार. माहेरी जाते मी आता, पण असं कसं ग, तू गेलीस आणि असं वाटतं की आता माहेर असं काही वाटतच नाही की आपण जावं तिथं. कारण की सतत आई रडत असते, बाबा रडत असतात, सगळ्यांच्या डोळ्यात असे पाणावलेले असतात. आता जरी 4-5 वर्ष झाले असतील तुला जाऊन, अचानक तुझ्या जाण्याने सगळं घर शांत झालंय ग. तुझी लेक आता थोडी मोठी झाली आहे. तिला कदाचित तुझा विसर पण पडला असेल, पण ती खूप काही तुझ्यासारखीच वागते. आम्ही सगळे तिच्यामध्ये तुला बघतो. तू माझी बहीणच नव्हतीस, मैत्रीणसुद्धा होतीस. तू गेलीस आणि तुझ्या आठवणीमध्ये मनातलं जे होतं ते सगळं सांगून राहायला गेलं. बऱ्याच गोष्टी होत्या माझ्याकडे सांगण्यासारखं, पण तू एकटी टाकून गेलीस. तुझी लाडकी बहीण छाया. ताई, आज मनातलं व्यक्त करून कसं वाटतंय तुला? एवढ्या याच्यामध्ये बोलून मला खरंच थोडं हलकं वाटलं. आणि तुझ्या भावना तिच्यापर्यंत नक्कीच पोचतील. ती जिथे कुठे असेल तिथे ती तिच्याकडे बघत असेल. तिच्या शुभेच्छा तुमच्यापर्यंत नक्कीच पोचलेल्या असतील आणि पोचतील. आणि तुझ्या भावना त्यांच्यापर्यंत नक्की पोचतील. ओके, आपण ह्या ताईंशी बोलूया. ताई, तुझं नाव सांग बरं.
माझं नाव राखी बबन बैले. राखीताई, कोणासाठी पत्र लिहिले? मी माझ्या वडिलांसाठी लिहिले. बाबांनाच का लिहावंसं वाटलं पत्र? हो, ते अचानक अटॅक घेऊन वारले. त्यांच्यासाठी आम्हाला काहीच करता नाही. त्यांनी आमच्यासाठी खूप खूप काही केलं. आणि मला असं वाटतं की त्या भावना पोचल्या पाहिजेत त्यांच्यापर्यंत, कारण बऱ्याचशा गोष्टी सांगायच्या राहून जातात. हो, खूप राहिले त्यांच्यासाठी. घरातसुद्धा मी आणि माझा छोटा मुलगा आहे तो, आणि मी सतत त्यांच्याबद्दल बोलत असतो. कारण कॅरम खेळताना आम्हाला त्यांची खूप आठवण येते. त्यांनी माझ्या छोट्या मुलाला खूप शिकवले कॅरम. आता आई माझी एकटी पडले, भाऊ आहे आणि भावाचा मुलगा मंद आहे, तो आई सांभाळते माझी. मग ह्या सगळ्या भावना पत्रामध्ये हो, केलेले आहेत. पत्र वाचू शकतो. वडिलांबद्दल काय लिहू मी? माझे वडील आता नाही आहेत, पण ते नेहमी माझ्या आठवणीत आहेत. प्रत्येक आठवणीच्या क्षणात आहेत. आठवले तरी आता खूप रडू येते. प्रत्येक इच्छा त्यांनी माझ्या पूर्ण केल्या, माझे हट्ट पूर्ण केले. अडचणीच्या काळात नेहमी उभे राहिलेत. जेव्हा त्यांची सेवा करायची होती तेव्हा ते नाही येतात माझ्यासोबत. मी फक्त पप्पांना एवढंच सांगेल की त्यांच्यानंतर मी आईची खूप काळजी, आणि आईचा आणि त्यांच्या नातूवर खूप जीव होता. माझा भावाचा मुलगा आहे, तो मतिमंद आहे, त्याला आई सांभाळते, तर मी त्यांना दोघांनाही कधी सोडत नाही. मी त्यांना पप्पाने एवढंच वचन दिलं की तुमच्यानंतर मी त्यांची दोघांची काळजी घेईल. ताई, तुझ्या सगळ्या भावना बाबांपर्यंत नक्कीच पोचतील, आणि खात्री आहे की बाबा जिथे कुठे असेल त्यांचं लक्ष तुझ्यावरती नक्कीच असणार, आणि ते खुश असेल आज तुझा संसार बघून. या तुमच्या कार्यक्रमातून खरंच खूप छान वाटलं. मन माझं एक थोडंसं हलकं झालं, कारण मी कोणालाच बोलू शकत नाही. आईला तर नाहीच बोलू शकत. आईच्या दुःखातून अजून सावरली, ती अजूनही रडते कधी कधी आठवण आली वडिलांची तर. आणि ना मिस्टरांशी मी कधी असं बोलतो, आम्ही खूप बऱ्याच गोष्टी त्यांच्या आठवणी काढतो, पण असं बोलत नाही मी. ते मला बोलतात तू अजूनही सावरलेली नाही आहेस, कारण मला दिसतं ते तू किती गप्प असते, किती विचार करत असतेस. कारण मला माहिती माझ्यानंतर माझी आई आणि भावाच्या मुलाचं काय होणार आहे. पण याच म्हणजे इतकं हे त्या दुःखामध्ये असताना सुद्धा तू आज इथे आलेली आहेस आणि स्वतःसाठी वेळ दिलेली आहेस, तुला हे बघून आम्हाला खूप छान वाटतं. जाऊया आपण शेवटच्या खेळाकडे. ओके. पत्र मनाचा ह्या भागामध्ये सगळ्याच जणी आणि सगळेच आपण खूप भावनिक होऊन जातो, पण आता आपण जाणार आहोत आपल्या शेवटच्या खेळामध्ये, आणि पुन्हा एकदा धमाल मजा मस्ती करण्यासाठी, आणि बघणार आहोत की आजच्या ह्या शेवटच्या खेळामध्ये कोण होणार आहे हुकमाची राणी. तेव्हा जाऊया आपण आपल्या शेवटच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. पत्र मनातलं या भागानंतर आता आपण सुरू करूया आपल्या शेवटच्या खेळाला. या खेळाचं नाव आहे कपात कप सगळेच गप. खेळाचं नाव काय? कपात कप सगळेच गप. सगळेच गप. हा, खेळाचं नाव काय? कपात कप सगळेच गप. ठीक आहे बाबा, हां, हरकत नाही. ओके. आता हा खेळ असा आहे की तुम्ही बघतायत की कपाचं पिरॅमिड्स आहेत तुमच्या समोर, आणि सगळ्यात वरती जो कप आहे त्याच्यावरती चेंडू आहे, आणि त्याच्या पुढे तुम्हाला प्लास्टिकचे तुकडे आहेत. ओके. काय करायचं आहे, मी 1 2 3 म्हटल्यानंतर हा जो पहिला कप आहे तो उचलायचा आहे, आणि चेंडू न पाडता सगळे कप असे गोळा करायचे. ओके. चेंडू पाडायचा नाहीये. हां, असे सगळे कप गोळा करायचे. गोळा करून झाल्यानंतर ते खाली ठेवायचे. ओके. खाली ठेवल्यानंतर पुढे जायचे, आणि जे तुम्हाला जे प्लॅस्टिकचे तुकडे आहेत ते जोडायचे. ते जोडल्यानंतर एक वर्तुळ तयार होईल. ओके. वर्तुळ तयार झाल्यानंतर ते समोर ठेवायचे, त्यात उडी मारायची, पुन्हा असं ते वरून असे काढायचे, पुन्हा समोर टाकायचे, पुन्हा त्याच्यात उडी मारायची, पुन्हा ते काढायचे, समोर टाकायचे, उडी मारायचे, आणि ती समोरची सफेद रंगाची रेषा दिसते तुम्हाला, ती रेषा पार करायची. जी ताई पहिल्यांदा ती रेषा पार करेल ती असणारे विजेती, त्याच्यानंतरची उपविजेती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती जी रिंग आहे ती जी बनवाल ती अगदी व्यवस्थित घट्ट जोडायची. ती जर पुढे जात असताना ती रिंग सुटली तर पुन्हा पहिल्यापासून इथे यायचंय आणि बनवायची आणि पुन्हा जायचंय. ओके. कळलं? नक्की कठीण आहे गेम, पण महत्त्वाचं आणि छान आहे. हां, चला सुरुवात करायचं आहे. या, आपापली जागा घ्या. तयार आहेत? ओके. 1 2 3. चेंडू पडला नाही पाहिजे. खाली बसून बनवलं तरी चालेल.
तुटले नाही पाहिजे, घट्ट घट्ट लावायचे आहेत. हा शबाश. हा उडी मारायची. हा शबाश. हा आणि निर्णय तुमच्या समोर आहे. निर्णय असा आहे, सगळ्यात आधी तिसऱ्या क्रमांकाची ताई ती आहे प्रिया ताई. एकदा जोरदार तयार झाल्या पाहिजेत. उपविजेती ठरलेली आहे राजकुमारी ताई. खूप खूप अभिनंदन. जिला मिळते इंडक्शन. आणि अर्थातच विजेती झालेली आणि उपमाची राणी झालेली आहे छाया ताई. अभिनंदन ताई, अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. कसं वाटतंय? छान, पण दुःख वाटत. का दुःख का वाटते? दुःख का वाटते? हुकमाची राणी नाही झाली, हा, ठीक आहे. वाटलं मैत्रीण झाली. खूप छान वाटतंय. अजिबात सांगताना वाटत नाही. हा मैत्रीण झाले तर आनंद झालेले. ओके, पण वाटायला पाहिजे, दुःख वाटलं पाहिजे, कारण ऑब्व्हियसली हा खेळ आहे. खेळात प्रत्येकाला जिंकायचा हा, असतं. ते ठेव. पण हे आमचं माहेरचा आहेर कसा वाटला ते? माहेरचा आहेर खरंच खूप छान आहे. खूप छान आहे. हा, माहेरचा आहेर बघायला गेलं तर आईचंच घर, शब्द नाही आहे. खूप स्वाभिमानाचं बघायला गेलं तर. हा, हक्काचा हक्काचं स्वाभिमानाचं हे बघायला गेलं तर. प्रतीक असतं हा, ते. प्रतीक असतं. अच्छा, तर सगळ्यात आधी कोणाला सांगणार आहेस फोन करून? मिस्टरांना. मिस्टर एकदा जोरदार तयार झाल्या पाहिजेत. आजच्या भागाची हुकुमाची राणी झालेली आहे छाया ताई. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. आणि छाया ताई हुकुमाची राणी झाली आहेस, त्यामुळे सन मराठीकडून तुला मिळते माहेरचा आहेर मायक्रोवेव्ह. एकदा जोरदार तयार झाल्या पाहिजेत. अभिनंदन अभिनंदन ताई. कसं वाटते ताई? मला तर असं वाटतं की स्वप्नच बघतोय. अजून अजून मला कोणी जागा करेल ना, नाश्ता कर नाश्ता कर असंच वाटत आहे मला. म्हणजे असं पण हे स्वप्न नाही, हे वास्तव आहे आणि तू खरंच हुकुमाची राणी झालेली आहेस. पण ताई तू आता हुकुमाची राणी झालेली आहेस. काय तुला असं वाटतं की कुठला असा हुकूम तुला इथे सोडावं असं वाटतं की जो सगळ्या सख्यांनी पाळला पाहिजे? स्वतःसाठी वेळ काढला पाहिजे आणि स्वतःसाठी सुट्टी तर पाहिजेच गृहिणींना. अच्छा, हा, असं तू आज हुकूम दिलेला आहेस. हो. येस, आणि सगळा हा जो हुकूम आहे तो सगळेजण पाळणार आहे. आणि तू हुकुमाची राणी झालेली आहेस. एक सेल्फी तुझ्याबरोबर काढू? हो चालेल. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. छाया ताई तुझं पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन, कारण तू हुकुमाची राणी झालेली आहेस. म्हणजे आजच्या पुरता रजा घेतो आणि उद्या पुन्हा भेटणार आहोत, नव्याने सुरुवात करणार आहोत. तेव्हा बघायला विसरू नका तुमचा लाडका आणि धमाकेदार कार्यक्रम ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. सोहळा सख्यांचा, हो